राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजना आपण सुरू केली। केंद्र सरकारचे 6000 आणि त्यासोबत राज्य सरकारचे 6000 आज त्याचा आपण हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे। आजच दुपारी माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई, कृषी मंत्री, कृषी राज्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी 1800 कोटी रुपये हे आपण जमा केलेले आहेत। आणि आता मला सांगितलं पाहिजे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जी काही केंद्र सरकारची योजना आणि आपली नमो महासन्मान योजना आहे, या दोन योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 54,000 कोटी रुपये आपण जमा केलेले आहेत। नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। होय, तुम्ही अनेक ठिकाणी आणि विविध बातम्यांमध्ये पाहिले असेल की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता एकत्रितपणे शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होणार असे सांगितले जात आहे। मग नेमकं हे पैसे कधी जमा होणार, कोणत्या तारखेला जमा होणार, कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार, कोण पात्र असणार आणि कोण अपात्र असणार, हे सर्व जर तुम्हाला सविस्तर जाणून घ्यायचे असेल तर पुढील 1 ते 2 मिनिटे हा व्हिडिओ नक्की पाहत रहा। कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वप्रथम नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता जमा होणार आहे, तसेच कोणते शेतकरी पात्र असतील आणि कोणते अपात्र असतील। शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता देण्यास काहीसा विलंब झाला आहे। याच कारणामुळे आता 9वा आणि 10वा हप्ता एकत्रितपणे शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे। म्हणजेच आता तुमच्या खात्यात 4000 रुपये जमा होणार असल्याचे सांगितले जात आहे। मात्र हे पैसे नेमक्या कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, त्यासाठी काही अटी आहेत का, कृषी विभागाने कोणते निकष ठेवले आहेत का, तसेच सर्वप्रथम कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा लाभ दिला जाणार आहे, याची संपूर्ण माहिती मी पुढे सविस्तर सांगणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा। यामध्ये तुम्हाला समजेल की तुम्ही पात्र आहात का, तसेच सरकारने जाहीर केलेल्या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव आहे का। जर तुमच्या जिल्ह्याचे नाव त्या यादीत असेल तर तुमच्या खात्यातही 4000 रुपये जमा होऊ शकतात। आता तुमच्या मनात प्रश्न असेल की 9वा हप्ता देण्यास इतका विलंब झाला, मग 10वा हप्ता कधी मिळणार। तर शेतकरी बांधवांनो, 9वा हप्ता उशिरा झाल्यामुळेच राज्य सरकारने दोन्ही हप्ते एकत्र देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळे आता काळजी करण्याचे कारण नाही, लवकरच तुमच्या खात्यात रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। आता पुढे आपण जाणून घेणार आहोत की कोणते शेतकरी पात्र असणार आहेत, कोणते अपात्र असणार आहेत आणि सरकारने जाहीर केलेल्या 16 जिल्ह्यांच्या यादीत कोणकोणते जिल्हे आहेत। चॅनलवर नवीन असाल तर अशाही महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑलवर ठेवा। आता सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजेच की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाची कामे पूर्ण असणे आवश्यक आहे। पहिले काम वजा EKYC। ज्या शेतकऱ्यांची EKYC पूर्ण नाही त्यांनी ती तात्काळ पूर्ण करून घ्यावी। EKYC शिवाय PM किसान किंवा नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळण्यात अडचण येऊ शकते। दुसरे काम वजा फार्मर ID। ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID आहे ते पात्र राहतील, ज्यांच्याकडे फार्मर ID नाही त्यांनी तो तात्काळ तयार करून घ्यावा। तिसरे काम वजा आधार बँक खात्याशी लिंक असणे। तुमचा आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे, कारण सरकार DBT द्वारे रक्कम थेट खात्यात जमा करते। आधार लिंक नसेल तर हप्ता अडकू शकतो। ही तीनही कामे पूर्ण असतील तर लाभ मिळण्याची शक्यता अधिक आहे। आता ज्या 16 जिल्ह्यांचा उल्लेख केला जात आहे त्यामध्ये वजा यवतमाळ, वाशिम, ठाणे, वर्धा, सातारा, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड, बीड, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अहमदनगर, अकोला, जळगाव, जालना, उस्मानाबाद, पुणे आणि लातूर या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे। जर या जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा असेल तर काळजी करू नका, तुमच्या खात्यातही रक्कम जमा होण्याची शक्यता आहे। तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि पुढील महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्यासोबत जोडलेले रहा। धन्यवाद।